तर नेक्स्ट मॅच कडे वळूया. शिवाजीनगर आणि जयदुर्गा सुरई दरम्यान रंगणारा हा सामना. नक्कीच या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय कमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल इथे होत आहे. मायक्रोफोनवरती येतील आता राहुल भोईर. तर नक्कीच मॅच इथे चालू होते. तत्पूर्वी वळूया स्वागत समारंभाकडे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत राजीव मडवी साहेबांचे इथे आदरपूर्वक सत्कार केले होते. मी अमोल भोईर यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद. ओटू कमेंट बॉक्स. ओव्हर द विकेट विनोद पाटील साठी हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. दरम्यान एकदा विनंतीमध्ये चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन चांगल्या टीम आता मध्ये आमने सामने. जयदुर्गा सुरई विरुद्ध गौदेवी शिवाजीनगर उपवन असा नक्कीच आपल्याला हा संघ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच होईल. बॅकफुटला जाऊन दरम्यान कट करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बघतो आपण बॅटचा दरम्यान कुठलाही संपर्क आलेला नाहीये. दरम्यान हा चेंडूला डॉट. हा झोन एक चांगला चेंडू आहे. जागेवरनं शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो. या दरम्यान मैदानात बघतो आपण फलंदाज रुपेश आणि या दरम्यान विनोद पाटील आहेत. मग रुपेश जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या प्रकारचा त्याचा फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचं आहे जसं तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं आहे. रुपेश गोलंदाजी मार्कवरती दरम्यान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत पंकज. ओव्हर द विकेट फटकाव येते. मिस्टामिंग शॉट फिल्डर झेलच्या खाली जज करता. जजमेंट चांगले परतावा लागेल फलंदाज रुपेशला मैदानाच्या बाहेर. जय दुर्गा क्रिकेट संघ सुरई टीमला लागतोय पहिला मोठा धक्का. रुपेश बॅक टू द पवेलियन. पाटील देखील मैदानाच्या बाहेर. काय गोलंदाजी आपल्याला पंकजची पाहायला मिळते. लागोपाठचा हा दुसरा मोठा धक्का आणि जय दुर्गा क्रिकेट संघ सुरई संघ पूर्णपणे बाकफुटला बघतो आपण या मॅच मध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड एकूण दोन सख्खे बंधू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान अक्षय आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि आकाश
मैदानाच्या आतमध्ये आहेत संघ बघतो आपण दरम्यान बागफुटला गेलाय. प्रफुल्ल या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. यावेळेचा हा फटका आहे दमदार दमदार आपल्याला फटका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. संघ बागफुटला असताना मात्र इथनं ऐकतोय या दरम्यान अक्षयच्या बॅट मधून हा पॉवरफुल शॉट बिग 6. जबरदस्त हा शॉट आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त हा फटका होता. फटक्यामध्ये पॉवर देखील होती आणि पॉवर बॅक शॉट. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचल्या. हा चेंडू डावा स्टिक वरती आहे. चेंडू मात्र जातोय शॉट फाईन लेगच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग झाली आहे तोपर्यंत आम्ही एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या आपण 9 वरती पाहायला मिळते. पंकजनेशी गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये जबरदस्त होती. त्यांना 2 धावा खर्च केला, 2 विकेट देखील घेतल्या. स्वस्तामध्ये विनोद पाटील आणि रुपेश पाटील बाद झालाय आणि आता मात्र अक्षय आणि आकाश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 सूर्य टीमचे एक अप्रतिम दरम्यान खेळाडू पाहायला मिळतात. आता मात्र आकाश आहे ते कष्टपल्लू खेळाडू साकिंगला खेळण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटनं हा पुढचा चेंडू. फुल टॉस आहे ऑन टॉस. हा फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली आहे. उचलून फेक करेपर्यंत अक्षयने आकाशचा कॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळतात. दोघं बंधू आहेत आणि दोघांमध्ये नक्कीच आपल्याला चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. संघाच्या धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते दरम्यान 11 11 या आकड्यावरती धावफलक सुपर 8 आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला दरम्यान 2 संघ मिळणार आहेत जे सुपर 8 मध्ये जाणार आहेत. या दरम्यान हा चेंडू खराब आहे आणि अंपायरनं नो बॉल देखील घोषित केला आहे. तिथे प्रयत्न केला फिल्डरना मध्ये चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+6 एकूण या 7 धावा आणि येतोय हा सभापती षटकार. एकूण 7 धावा आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 वरती. ओव्हर द विकेट. दरम्यान अजून एक चांगला फटका आकाश पाटीलच्या बॅट मधून. अजून एका दमदार आपल्याला फटका पाहायला मिळतोय. जाईल चेंडू हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 6. ह्याच खेळासाठी जाणलं जातं आकाश पाटीलला आणि खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. काय फिटनेस आहे आणि काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. विनोद आणि रुपेश शस्त्रामध्ये बाद झाला मध्ये त्याच्यानंतर जो आकाश आणि अक्षयने आक्रमण केलाय तो जबरदस्त. अजून एक चांगला फटका ऑन साईडला फटका हवा. मिस्टामिंग शॉट फिल्डर जेलच्या खाली. आकाश पाटीलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा 3रा धक्का. दुर्ग क्रिकेट संघ सुरेई संघाला फलंदाज बाद. सुजित काल गोल्डन षटकार देखील सुजितच्या बॅट मधून आला होता. तो सुजित आता मात्र मैदानात मध्ये आला. नवीन फलंदाज. सुरेई टीम कडे बॅटिंग भरपूर आहे. मग त्यांचे 11वे देखील खेळाडू जरी आला मैदानात मध्ये देखील तो षटकार मारू शकेल एवढी बॅटिंग स्ट्रॉंग आहे. अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण बघू शकाल दरम्यान निशांत संदीप आहेत, प्रफुल्ल पाटील आहेत, अतुल पाटील आहेत,
रोनक अशी एक चांगली या दरम्यान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली टीम आहे. सुरई सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25-25 वरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा, मात्र या षटकामध्ये गोलंदाजांना होलसेलनं धावा खर्च केला. एकूण त्यानं खर्च केल्या 23 धावा त्यानं खर्च केला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या दरम्यान पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतोय 25 धावा धावफलकावरती आपल्याला चैत्र क्रिकेट संघ सुरई टीमच्या पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं आपण कमी खर्च करा प्लीज. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. जरी सुपर 8च्या आपल्याला मॅचेस आज खेळवायच्या असल्या तरी देखील मात्र वेळेची पाबंदी आहे. आपल्याला नक्कीच 5 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. चला वेळ कमी घ्या. दरम्यान फटका चांगला आहे. तिकडे फिल्डिंग देखील चांगली झाली असून फेक करेपर्यंत या 2 धावा आहेत ना मिळणार आहेत. चांगलं कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला 27 वरती पाहायला मिळते. गोलंदाज पंकज, ज्या पंकजनं पहिल्या स्पेलमध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती, तो पंकज आपल्याला पाहायला मिळतो. आणि मैदानाच्या बघतो आपण अक्षयनं सुरुवात मात्र षटकारानं केली होती, तो अक्षय देखील मैदानाच्या आतमध्ये. गती दरम्यान कमी केली. अंतराचा हा फटका चेंडू मात्र जास्त दूर गेला नाहीये. स्वतः मात्र पंकज चेंडूवरती येतील. उचलून फेक करेपर्यंत एक धाव इथनं मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 28-28 वरती. दरम्यान समोरच्या दिशेनं खेळलं. प्लेसमेंट चांगली आहे. सुजितनं मात्र एक धाव बनवली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 29-29 वरती. धावफलक षटक क्रमांक 30 मार्ग असते. स्पर्धेचा बघतापणाचा हा प्रथम दिवस. सलग 7 जानेवारीपर्यंत नक्कीच तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि एक दमदार या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सभापती चषक 2022 आज 3 जानेवारी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पंकज चांगला चेंडू फटका मिस्तामिंग शॉट. कीपर पोहोचणार का झेलपर्यंत? नाही. इथनं एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. 3-0. 30 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. मग आपण वातावरण देखील आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. या दरम्यान आमच्यासोबत सँडी आहेत ऑफिशियल. या दरम्यान आमचे ऑपरेटर आणि कुणाल GTCचे आमचे कॅमेरामॅन भरपूर देखील मात्र मेहनत घेतात. 1 मॅन शो आणि आज ते 1 मॅनच आहेत, एकटेच आहेत ते. आणि तुम्हाला नक्कीच चांगल्या दरम्यान टेलिकास्ट नक्कीच पाहायला मिळेल GTCच्या माध्यमातून. पंकज फिल्डिंगमध्ये बदल करत आहेत. साकिंग दरम्यान सज्ज आहेत सुजित पाटील. चांगला या दरम्यानचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खाली राहिला थोडासा चेंडू बघतो आपण. पडल्याच्या नंतर थोडासा मात्र या दरम्यान बाउन्स होईल अशी अपेक्षा केली फलंदाज सुजित पाटीलनं. मात्र खाली राहिला थोडासा चेंडू आपण बघतो. दरम्यान पंकजनं पहिल्या स्पेलमध्ये इम्प्रेस केलं होतं. पुन्हा बघतो आपण हा नक्की स्पेल त्याचा आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो, कारण का सेकंड ओव्हरमध्ये एकूण 23 धावा गोलंदाजानं खर्च केला. त्या अनुषंगाने मात्र हा षटक पंकजचा पुन्हा एकदा आपल्याला चांगला पाहायला मिळतो. सुजित पाटील सज्ज करण्यासाठी चांगला फटका. स्क्वार ऑफ द विकेट. एक दर्जेदार आपल्याला फटका पाहायला मिळतोय. काय शॉट होता. पाठवला चेंडू बघतो आपण इथल्या दरम्यान मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुजित पाटीलच्या बॅट मधून पहिला विकेट 6. तिकून 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 36 वरती आहे. ड्रेन्स बेकर मैदानात मध्ये
बहीणने नक्कीच आम्हाला मात्र ही गाडीची व्यवस्था केली, त्यांचं देखील मनापासून आभार. ड्रिंक्स ब्रेकमध्ये नक्कीच तुम्हाला दरम्यान सर्व खेळाडू एकत्र येताना पाहायला मिळतील. थोडीशी नक्कीच टीम मीटिंग देखील होईलच. गोलंदाज रोहित रोहित चौथ्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील सज्ज खेळण्यासाठी. राऊंड विकेट ना गती कमी केली, फटका हवे ते झेल मात्र होणार नाहीये. एक 10 विकेट मिळेल अक्षयला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 इन अबाउट 37 धावा स्कोअर बरोबर. सुरुवात बघितली आपण दरम्यान एवढी चांगली तर झाली नव्हती सुरई टीमशी मध्ये. त्याच्यानंतर जो कमबॅक केला आहे अक्षयने, आकाशने खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. त्याच्यानंतर सुजित पाटीलच्या बॅटमधून एक षटकार देखील आला आहे. 37 धावा आपल्याला स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. थोडासा कमी घ्या प्लीज. रोहित ओव्हर द विकेट. सुजित साठी चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क बरोबर झाला नाहीये, मात्र धावा चांगला येत मिळू शकतो. आउटफील्ड फास्ट आहे, जाईल चेंडू लॉंग स्टॉप झोनच्या दिशेनं स्क्रीनच्या दिशेने येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. धावसंख्या 41 वरती आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्कोरर मित्र गोट्या पाटील यांच्यासोबत आहेत ऑफिशियल गुणसंख्या लेखक. सुंदर त्यांचं गुणसंख्या लेखन चांगले आम्हाला ते माहिती देतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. स्टेप आउट झाले, चांगला चेंडू होता फोर लेनचा, खोदून काढला हा फटका, बॅकलिपला खाली ठेवलं. मध्ये दरम्यान त्याचा फायदा झाला, गोलंदाज झाला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट दरम्यानचा हा चेंडू, चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना. षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना ओव्हर द विकेट ना. चांगला चेंडू आणि फटका देखील तेवढा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जास्तीत जास्त बघतो आपण खाली ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला या दरम्यान ओव्हर पिच म्हणून पाठवला. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. विकेट 6. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. 47 4-7. जबरदस्त बॅटिंग. सुरुवात खराब झाली सुरई संघाची.
बॅटिंग त्याच्यानंतर आपल्याला चांगली पाहायला मिळते. दरम्यान वाईट बॉल. अंपायरचा इशारा आपला पर्यंत आलाय. नक्कीच बरं सरांनी थोडासा वेळ घेतला, थोडीशी विचारपूस केली दरम्यान राजेश सरांशी. मात्र हा चेंडू आहे खराब. संघाची धावसंख्या 48. षटकामध्ये बघतो आपण चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गोलंदाजानं. मात्र चांगली बॅटिंग देखील होती. विकेटनं फुल लावल्याचा हा देखील चेंडू होता बॉटमचा, पण त्याचा सुंदर वापर केलाय. ऑनड्रेसचा हा पटका डीप मध्ये काऊ कॉर्नरला चांगली फिल्डिंग. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत धावीतनं मिळालेला एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 49. 49 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. षटकांची आपण बघतोय दरम्यान 5 षटकांची माची षटक क्रमांकाचा होता मार्ग असते. स्ट्रायकिंग नक्कीच खेळण्यासाठी सज्ज फलंदाज अक्षय पाटील. लेफ्ट आर्म फलंदाज. पुढील चेंडू राऊंड विकेट. गती कमी केली, आडव्या बाटण्या काढण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला हा फटका क्लिअर करायचा होता अक्षयला, मात्र एक रिस्की सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने एकूण 50 धावा स्कोर बोर्डवरती. षटक क्रमांक इथून एकूण कंप्लीट झाला आहे. दरम्यानचा 4थ्या क्रमांकाचा 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या अखेरीस जयदुर्ग क्रिकेट संघ सुरेख टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 50 वरती. रुपेश आणि विनोद स्वस्त्यामध्ये बाद झाले, मात्र आकाशनं चांगली बॅटिंग केली. अक्षय अजूनही खेळतोय आणि सुजित देखील चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरमध्ये 50 झाल्यात. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावामध्ये. दरम्यान खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत मिळतील. अंतिम षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला 52 वरती पाहायला मिळते. 4-2 माफ करा 5-2. 52 धावा स्कोर बोर्ड वरती. षटका दरम्यान अंतिम दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सभापती चषक 2022 हा पर्व आणि आजचा हा प्रथमच दिवस आहे, पहिला दिवस या स्पर्धेचा. लेफ्ट आर्म फलंदाज देखील स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती अक्षयनं आणि पाठवला चेंडू वाईट लावांच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 58-58. पुढचा चेंडू योगेश अक्षयसाठी. या दरम्यान एक धावीत अजून मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. धावसंख्या आपल्याला 59 वरती पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये बदल. सॅकिंग आता मात्र खेळण्यासाठी आपल्याला सुजित पाटील पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या सुरी टीमच्या आतापर्यंत धावफलकावरती. चांगला फटका हा देखील, धावा देखील चांगला मिळतील. हा देखील चेंडू जायला दरम्यान बघतो आपण काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर येतोय सुजित पाटीलच्या बॅटमधून षटकार. 65 इन बोट. सुरुवात मात्र काय केली होती गोलंदाज पंकजनं.
फक्त 2च धावा त्यानं खर्च केला होता पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेत असताना. त्याच्यानंतरचा कमबॅक काय जबरदस्त आपल्याला पाहायला भेटला जयदुर्गा क्रिकेट संघ सुरई टीमच्या माध्यमातून. जबरदस्त अँगल चेंज केला आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क आलाय. दरम्यान लिडिंग एज लागून चेंडू जातो शॉर्टरमॅनच्या दिशेने. एक धावीत मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 66. चांगलं क्रिकेट. अक्षयनं मात्र चांगली बॅटिंग आतापर्यंत केली या मॅचमध्ये. 23 धावा इंडिव्हिज्युअल तो खेळतोय आणि सुजित पाटील अच्छा बॅटमधून देखील 3 षटकार आले. त्याच्या नक्कीच इंडिव्हिज्युअल 25 धावा. एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते 2 खेळाडूंमध्ये. पुढचा चेंडू बघितलं जाऊ दिला. मात्र राजेश सर सांगताय टाकावं लागेल पुन्हा वाईट बॉल. संघाची धावसंख्या अजून 1 जाईल पुढे. 67 इन बोट. 67 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू षटकातील अंतिम चेंडू आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क दरम्यान झालेला नाहीये. रन घेण्याचा प्रयत्न मात्र विकेटीतनं सॅक्रिफाईस करावी लागेल. शेवटच्या बॉलवरती दरम्यान आली विकेट. एकूण षटक क्रमांक इथं 5वा देखील कंप्लीट झाला. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा बनवल्या गेल्या 67. पहिला बघितलं गेलं तर षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रफुल्लने एकूण 23 धावा खर्च केला. पुन्हा कम्बॅक केला पंकजनं. त्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केला. चौथ्या षटकामध्ये जर बघितलं तर चौथ्या ओव्हरमध्ये एकूण त्याने धावा खर्च केला. बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान 14 आणि अंतिम षटक पुन्हा एकदा मोठं राहिलं. त्यानं अंतिम षटकामध्ये एकूण धावा खर्च केला. मला स्कोरर सांगतायत त्याने मात्र 16 धावा खर्च केला गोलंदाज योगेशनं आणि एकूण षटक क्रमांक संपला गेला. 5 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या झाली आहे दरम्यान 68च्या टार्गेट या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. विलास स्मृती राणा संघाने कुठे जायचं नाहीये. लगेचच आपला सामना होणार आहे. विलास स्मृती राणा आणि चालू असताना सामना येथील विजयी संघ. गावदेवी स्पोर्ट्स उपवन संघाचा संघनायक आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. उपवन संघाचा संघनायक चला
तर पहिल्याच बॉलवरती या दरम्यान आला या दरम्यानचा हा पहिलाच चौकार. केतन या दरम्यान पहिल्या षटकामध्ये बघतो आपण गोलंदाज आमचे बरंच सर असेल तर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. विजयासाठी एकूण टार्गेट या मॅचमध्ये 68चं टार्गेट. सुरुवात चांगली झाली मैदानाच्या म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न झाला. सचिन भाऊ देखील आलेत, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. भरपूर मेहनत नक्कीच त्यांनी नगरसेवक ट्रॉफीसाठी घेतली आहे आणि ते देखील मात्र आता येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा दुपार झाली आहे, 12:30 वाजलेत. आता क्लायमेट आपण सकाळचं त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो, कारण का अजून जर विचार केला तर ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. सँडी आमच्यासोबत सँडी आहेत, सँडी SP वनमॅन शो आमचे कॅमेरामॅन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू गती कमी केली हा पंपूलचा हा प्रकार तिथे मात्र छोटू आहेत फिल्डर. छोटूकडनं झाली चूक आणि चेंडू मात्र जातोय मिड विकेट मधून. या दरम्यान भरपूर वेगाने आले होते सुजित पाटील, तोपर्यंत मेहदीला 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. 6 रन इन अबाउट. विजयासाठी नक्कीच मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गावदेवी शिवाजीनगर नक्कीच संघाला एक चांगला खेळ करावा लागेल. समोर सुरेई संघ आहे, चांगला क्रिकेट खेळावा लागेल. चांगला चेंडू पोल केलाय दरम्यान काऊ कॉर्नरमध्ये आकाश पाटील आहेत. सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. उंच गोडा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगला त्यांचा फिटनेस देखील आहे आणि चांगले ते गोलंदाज, चांगले फलंदाज आणि चांगले क्षेत्ररक्षक आहेत. तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे परफेक्ट आहेत. दरम्यान मिळतील दरम्यान धावी एकच भेटली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती आहे. आमच्यासोबत बरेच सर देखील आहेत. लोकल बॉल दरम्यान नक्कीच त्यांचा आपण आवाज सातत्यानं ऐकणारच आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठी जिम्मेदारी त्यांच्यावरती देखील आहे या स्पर्धेची. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 7. लेफ्ट हँड बॅट्समन दरम्यान सॅकिंग इनला संजय खेळण्यासाठी सज्ज. केतन असा पुढचा चेंडू हा दरम्यानचा हा फटका हवेचा मिस्तामिंग शॉट. फिल्डर आहे झेलच्या खाली. छोटूकडनं आता चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन होत असताना खेळाडू बाद. एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून. फुल टॉस होता दरम्यान. खरा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. खरा फिल्डिंग आणि इथनं दरम्यान धावा पूर्णच्या पूर्ण 4 मिळणार आहेत. तिथे फिल्डर निशांत होते. निशांतच्या 2 पायांच्या मधून मात्र चेंडू दरम्यान फरार झाला बाउंड्रीलांच्या बाहेर. नशिबाच्या मेहदीला 4 धावा आणि एकूण पहिल्या षटकाची झाली आहे सांगा तर धावा ऐकून आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड होती 11 आणि विजयासाठी टार्गेट मोठा आहे. त्या अनुषंगानं मोठी सुरुवात खूप गरजेची होती. मात्र बघूया की पुढच्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतो. इथं मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 68चं टार्गेट आहे आणि सामना जेव्हा सुरू होईल पुन्हा नक्कीच आपण ऐकूया इथले स्थानिक एक दमदार आणि दर्जेदार असा आवाज आमचे भरत सरांचा आवाज पुढच्या या 4 षटकांसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल सर. खूप चांगला आवाज आपण ऐकत होतो मायक्रोफोन मध्ये राहुल सरांचा.
तर या मॅचकडे 24 चेंडू. आता मात्र विजयासाठी 57 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश. यावेळेस पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरी सुरेख गोलंदाजी करत असताना आकाश. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल तर भरोडी येथे एक स्पर्धा होती, आप्पा स्मृती चषक भरोडी. याच स्पर्धेमध्ये अंतिम विजयी संघ ठरला होता हाच भरोडी संघ, जयदुर्गा सुरई संघ. आणि त्यात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचा मानाचा मानकरी ठरला होता तोच हा गोलंदाज. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश ओव्हर द विकेटने. यावेळेस सुरेख गोलंदाजी बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट. सुरेख गोलंदाजी करत असताना आकाश. का या गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संबोधित केलं असेल कालच्या स्पर्धेमध्ये, याचं इथे उत्कृष्ट प्रत्यय देत असताना हा गोलंदाज, उंचभर शरीरयष्टी असलेला हा गोलंदाज परफेक्ट लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना दरम्यान पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक क्रिकेटचं सौंदर्य स्थापन करत असताना व्ही शेप मध्ये खेळत असताना आणि यावेळेस येतोय दर्जेदार सभापती षटकार. आता मात्र यावेळेस प्रफुल्लच्या बॅटमधून 6 धावा येतात आणि या षटकाराच्या सहाय्याने आता मात्र तो आपलं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय ते म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चांगला आवाज या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धाव्याने यावेळेस धावसंख्या 17 या धावसंख्येवरती पोहोचते. आणखी 51 धावा असणार विजयासाठी आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 21. पुन्हा एकदा आकाश. यावेळेस अकुटपे चेंडू षटंपूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये, थोडासा मिसफिल्डिंग इथे पाहायला मिळाली आणि लगेचच एका धावेचं रूपांतर इथे 2 धाव्यांमध्ये करत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट राहुल, मयूर आणि प्रफुल्ल या 2 फलंदाजांमध्ये जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना यावेळेस गावदेवी शिवाईनगर उपवन हा संघ पुन्हा एकदा आकाश ओव्हर द विकेटने प्रफुल्लसाठी. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज आकाश. यावेळेस 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. धावा लागतात धावफलकावरती त्या म्हणजेच 20 धावा. 68 धावांचा बलोड डोंगर पार करायचा आहे ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स उपवन या संघाला. ठाणे नगरीतील हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना आतापर्यंत 20 धावा नक्कीच 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि धावफलकावरती झळकवल्या आहेत. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती सुरी संघाची. तशाच प्रकारची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. शिस्तबद्ध संघ. दरम्यान यावेळेस फुलरलेनचा बॉल वेळ काढून दिला ऑन साईडला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. षटकार. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावा लागतात धावफलकावरती त्या म्हणजे 26 धावा. 68 धावांचा पाठलाग करत असताना 26 धावा लागतात धावफलकावरती. चला टीम मीटिंग करू नका. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती गावदेवी स्पोर्ट्स उपवन या संघाच्या त्या म्हणजे 26 धावा. जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना ठाणे संघ यावेळेस 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्या असणार विजयासाठी त्या म्हणजेच 42 धावा. 18 चेंडू 42 धावा. एक टफ फाईट मॅच इथे पाहायला मिळते, चांगलं बॅटल इथे पाहायला मिळते. दोन्ही संघाकडे तितकीच ताकदीची फलंदाजी तितकीच ताकदीची गोलंदाजी
इथे पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट्स बाळकोम आयोजित सभापती चषक 5 दिवस चालणारी स्पर्धा स्पर्धेला आजचा हा पहिला दिवस. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यूट्यूबला लाईव्ह अनुभवतोय. खूप चांगलं प्रत्यक्षित GTC लाईव्हच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचं आहे सुरेश संघ, विनंती असणार आहे, जेणेकरून कमिटीचा हा निर्णय आहे की प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळता येईल आणि रसिक प्रेक्षकांना क्रिकेटची मेजवानी नक्कीच घेता येईल. याच कारणास्तव एक दिवस एक्स्ट्रा ठेवलेला आहे 7 तारखेचा, जेणेकरून प्रत्येक सामना 5 षटकांचा होईल. दरम्यान वेळ मॅचकडे. यावेळेस अतुल येते गोलंदाजी मार्कवरती. सामना प्रफुल यावेळेस लिडिंग एज, मात्र शॉर्ट दरम्यान रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते. 27 धावा लागतात धाव फलकावरती. सतरा चेंडू आणि 41 धावा विजयासाठी. 17 चेंडू 41 धावा. एक चांगली मॅच इथे पाहायला मिळते. एक बाजूला आपण पाहतोय भिवंडी नगरीतील संघ क्षेत्ररक्षण करत असताना, तर ठाणे नगरीतील संघ फलंदाजी करत असताना एक चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. दरम्यान पुन्हा एकदा अतुल ओव्हर द विकेटने यावेळेस मयूरसाठी फुलर लेनचा बॉल भिरकावून दिला ऑन साईडला. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल, मात्र काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बघताच क्षणी एका धावेचे रूपांतर 2 धाव्यांमध्ये करत असताना हे 2 फलंदाज मयूर आणि प्रफुल अफलातून रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 2 धाव्याने आता मात्र धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या होतीये 29 धावा. 68 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स उपवन हा संघ सलामी चालला फलंदाज मयूर 2 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. अतुल यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, बिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र इथे मिस फिल्डिंग. काय होतंय, जवळजवळ एकच धाव होती, मात्र ती धाव रोखण्याच्या प्रयत्नामध्ये इथे 2 धावा देऊन गेलाय अक्षय. इथे होता क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून चूक होताना दिसली आपल्याला. आणि या 2 धावाने आता मात्र धाव फलक सांगतोय धाव फलकावरती 31 धावा. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक भोईर, प्रत्येक पाटील, तसेच आजच्या दिवसामध्ये आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून आवाज ऐकायला समालोचकाच्या भूमिकेतून राहुल भोईर. दरम्यान अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूरसाठी. यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. बॅटच्या आणि बॉलच्या रेंजमध्ये येऊन खेळत नाहीये फलंदाज. दरम्यान लेग बाईसच्या रूपाने इथे एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. धावा कशाही येऊ द्यात, मात्र ते येणं गरजेचं. यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स उपवन या संघाला 32 धावा लागतात धाव फलकावरती. 3रं षटक मार्गस्थ गोलंदाज अतुल आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू हाताळतोय, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल 5वा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेस प्रफुलसाठी यावेळेस सुरेख डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी, अफलातून गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करत असताना यावेळेस अतुल बुडल्यानंतर वरून पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेताना दिसली, टॉस होताना दिसला. दरम्यान विसावतो यष्टीरक्षक हातामध्ये. लास्ट गो 3ऱ्या षटकातील ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अतुल प्रफुलसाठी. यावेळेस रीडिंग एज, मात्र यावेळेस परतावं लागेल प्रफुल्ला डगआउट मध्ये. 2ऱ्या विकेटचं पतन 32 या धावसंख्येवरती शिवाजीनगर उपवन या संघाला. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा लागतात धाव फलकावरती. म्हणजेच 68 धावांचा पाठलाग करायचा होता. जवळजवळ 10.30च्या सरासरीने धावा जमा केल्या तर ते म्हणजेच उपवन संघाने 32 धावा. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये धावा जमा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 36 धावा. 12-36चा इक्वेशन आता उरलेला आहे. मात्र होतोय ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आलेली आहे. ड्रिंक्स ब्रेक घेऊया आणि लगेचच पुन्हा एकदा वळूया मॅचकडे.
यावेळेस खूपच चांगला देखना स्ट्रोक व्ही शेप मध्ये खेळून करतोय फलंदाज. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान 2 धावा आणि पूर्ण केल्या जातील. मयूर चांगली फलंदाजी करत असताना सलामीचा बॅट्समन 2 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. मात्र अजूनपर्यंत हार स्वीकारत नाहीये. आणखीन 34 धावांची करत असणार आहे. 11 चेंडू 34 धावा. मयूरची बॅट नक्कीच आता हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नामध्ये. केतन येतो गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस चांगला बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. दरम्यान बॅट फिरवण्याआधीच बॉल विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट डिलिव्हरी. 10 बॉल आणि 34 रन. आणखी आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी काऊदी स्पोर्ट्स उपवन या संघाला 10 चेंडू आणि 34 धावा. केतन येतो गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी. मयूर आहे फलंदाजी स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडासा रनअप मध्ये बिघड. पुन्हा एकदा तोच रनअप घेऊन सज्ज होईल गोलंदाज केतन. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा अजून जमाव्या लागतील उपवन संघाला विजयासाठी. 14 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा केतन टू मयूर. यावेळेस फुलरलेनचा बॉल बिरकावून दिला ऑन साईडला लॉंगांच्या डोक्यावरून. यावेळेस येतोय देखना सभापती षटकार. सुरेख फलंदाजी करत असताना मयूर ऑन फायर. आणि या 6 धाव्याने आता मात्र धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या होते 40 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा हव्या असणार त्या म्हणजे 28. 9 चेंडू आणि 28 धावा. 4थं षटक केतन गोलंदाजी मार्क वरती. 9 चेंडू 28 धावा. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस मात्र अकोटपा चेंडू होता. शॉटपुल करण्याचा प्रयत्न होता. मात्र अलंग कार्पेट खेळून काढतोय. चेंडू फेक केली जाईल त्यावर मात्र 1 धाव आणखीन ऍड केली जाते स्कोर कार्ड वरती. 41 धावा. 27 धावांची गरज असणार आहे 8 चेंडूंमध्ये. 8 बॉल आणि 27 रन. विजयासाठी 8 बॉल आणि 27 रन. नक्कीच बॅलन्सिंग सामना असणार आहे. हे 2 चेंडू कशा प्रकारचे खेळले जातील याकडे लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा केतन सज्ज होत असताना यावेळेस सामना करतोय क्रमांक 4चा फलंदाज नव्याला फलंदाज पंकज. यावेळेस फुलरलेनचा बॉल विरकावून दिलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि इथे परतावं लागेल पंकजला डगआउट मध्ये. 3ऱ्या विकेटचं पतन. चाळीस धावसंख्येवरती 3रा गडी बाजवतोय गावदेवी स्पोर्ट्स उपवन या संघाचं. 7 चेंडू आणि 27 धावा. आता मात्र समीकरण चेंज होत असताना 7 चेंडू आणि 27 धावा. मात्र मयूर जोपर्यंत मयूर खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत या सामन्याचं चित्र काय असेल हे नक्कीच काही भाकीत करता येणार नाही. कारण 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकाराच्या सहाय्याने आणि 2 चौकाराच्या सहाय्याने आतापर्यंत खेळपट्टीवरती साबूत आहे हा फलंदाज तो म्हणजेच मयूर. 7 चेंडू आणि 27 धावा. दरम्यान केतन यावेळेस अकोटप्पा चेंडू शॉर्ट टाइम बॉल करण्याचा प्रयत्न. अफलातून स्ट्रोक. एक देखणा स्ट्रोक येतोय. यावेळेस लॉंगांच्या डोक्यावरून षटकार मयूरच्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी. वैयक्तिक 14 चेंडूंवरती 36 धावांचं योगदान देत असताना यावेळेस मयूर नॉट आउट फलंदाजी करतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा. काय मॅच होतीये. सामना कधी जिंकतोय तो म्हणजे जर सुरई संघाकडे तर कधी सामना जिंकतोय तो म्हणजे उपवन संघाकडे. मात्र मयूर फलंदाज सलामी चाललेला फलंदाज काय बॅटिंग करतोय. 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि 34 धावा आपल्या संघासाठी कुठत असताना मयूर अफलातून फलंदाजी काय बॅटिंग करतोय.
6 चेंडू आणि 21 धावांचं इक्वेशन. 6 चेंडू 21 धावा. मयूर सांगतोय सामना अजूनही संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 6 चेंडू आणि 21 धावा. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभ आयोजित सभापती चषक आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 दिवस चालणारी स्पर्धा, स्पर्धेला आजचा हा पहिला दिवस आपण अनुभवतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. उपवन विपक्ष सुरई असा हा सामना. सहा चेंडू आणि 21 धावा. शेवटचं अखेरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सुजित, ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती. 25 धावा कुठल्या होत्या फलंदाजी करत असताना. यावेळेस गोलंदाजीचा भार स्वीकारते आपल्या खांद्यावरती. कालच्या दिवसातील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हाच तो खेळाडू. यावेळेस हा कुठे चेंडू, यावेळेस हलक्या तऱ्हेचा अलिंद कार्पेट खेळून काढतो. दरम्यान एकच धाव यावेळेस अंकित केली जाईल. नक्कीच तोच प्रयत्न होता रोहितचा की स्ट्राईक नक्कीच रोटेट होईल मयूरकडे, कारण चांगली फलंदाजी करतोय. 34 धावांवरती खेळतोय मयूर. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा नक्कीच जमवायच्या आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 20 धावा जमवण्याच्या असताना जास्तीत जास्त स्ट्राईक मयूरकडे कशा प्रकारे राहील याच प्रयत्नामध्ये असणारे उपवन संघ. दरम्यान सुजित गोलंदाजी मार्कवरती कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या खेळाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. भिवंडीच्या नगरीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती कालच्या दिवसामध्ये. पाहूया यावेळेस बाळकुंभच्या क्रीडा नगरीमध्ये आलेला आहे हा खेळाडू कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. 5 चेंडू आणि 20 धावा यावेळेस ओव्हर द विकेटने मयूरसाठी. फुलर लेनचा बॉल विरकावून दिला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आकाश येतोय चेंडूच्या खाली आणि आकाश कडून कोणती चूक होणार नाहीये. आता मात्र कलाटणी मिळते या सामन्याला. असं वाटलं होतं मयूर जास्तीत जास्त स्ट्राईक घेईल आणि नक्कीच या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी आपल्या संघासाठी चांगली भूमिका नक्कीच साकारेल. मात्र यावेळेस त्याच्या खेळीचा इथे अंत होत असताना चांगली गोलंदाजी सुजित त्याच्या मार्फत. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी सुजित यांच्या मार्फत अफलातून गोलंदाजी. 6 चेंडू आणि 21 धावांचं इक्वेशन होतं. मात्र ज्या वेळेस गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज सुजित आणि त्यांनी सांगून दिलं की 3 चेंडू टाकत असताना फक्त 1 धाव. दरम्यान 3 चेंडू आणि 20 धावा. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न आणि धावचीची संधी, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. दरम्यान 2 चेंडू आणि विजयासाठी धावा असणार आहेत, म्हणजेच 19 धावा. जवळजवळ औपचारिकता उरलेल्या या सामन्यामध्ये तर नक्कीच एक अभिमानास्पद बाब म्हणजेच बाळकुंभ गावातील कुमारी सई आशिष पाटील, बाळकुंभची जलपरी आता नक्कीच होणार ती हवाई परी, कारण विश्वविक्रमाकडे जी वाटचाल सुरू आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असा 4000 किलोमीटरचा सायकलचा प्रवास तिने नक्कीच पहिला टप्पा तिने गाठलेला आहे. 2000 किलोमीटरचा पहिला टप्पा यशस्वीपणे व विक्रमी वेळात पूर्ण केला आणि पुढील 2000 किलोमीटरच्या सायकल प्रवासासाठी तिच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच कालच ती आलेली आहे तिच्या घरी आणि आज तिचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला आहे दुसऱ्या टप्प्याचा. दरम्यान वेळा मॅचकडे यावेळेस आणखीन एक विकेटचं पतन होतंय. दीपकला परतावं लागलं यावेळेस डगआउटच्या दिशेने. सुरेख गोलंदाजी करत असताना सुजित 1 चेंडू आणि 19 धावा एकतर्फी. आता मात्र हा सामना जिंकत असताना असं वाटलं होतं की मयूर चांगली फलंदाजी करत होता. 34 धावांचं योगदान नक्कीच आपल्या संघासाठी दिलं. मात्र लास्ट टू गो सुजित गोलंदाजी मार्फत यावेळेस पद्धत आली त्याचा योग्य वापर करत असताना मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय काउ कॉर्नरिझम मध्ये. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव फक्त दिली जाईल आणि इथे विजय संपादन करत असताना जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई संघ, हार्डलक गावदेवी स्पोर्ट्स उपवन
खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि लगेच